सकाळी फिरायला गेल्यानंतर अशी आम्ही सायकल चालवत होतो. नमस्कार, ग्रोईंग मॉम या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी पल्लवी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. रुद्रची आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आई आणि रुद्राचे पप्पा दोघेही बाहेर गेलेत, तर अजून स्वयंपाक बाकी आहे. रुद्रला मी बघूया नादी लावते थोडंसं आणि त्याच्यासोबत मग चपाती भाजी करणार आहे. रुद्र आता थोडा बरा झालेला आहे, छान खेळायला लागला आहे, नाहीतर तो नुसता चिडचिड करत होता 2 दिवस. अजूनही त्याचं औषध चालू आहे. हो ना रुद्र? आणि ही आहेत आमची झाडं. थांब दाखवूया आपण, झाडं दाखवूया आपले झाडे दाखवूया त्यांना. ही आमची झाडं आहेत. तर आम्हीच तोडतो आणि जे पप्पाला आम्ही ठेवत नाही ना, जे पप्पाच्या हातामध्ये आम्ही फक्त देतो, पण पूर्ण काढून घेतो आम्ही. हो ना रुद्र? आज फुलच नाही आले आपल्या झाडाला. आज फुल नाही आलं ना? फुल आहे का? आज नाही आलंच, कळ्याच आहेत. आमच्याकडे जास्वंदीची झाडं आहेत. जास्वंदी 3 रंगाची आहेत. गुलाबी आहे, लाल रंगाची आहे आणि पांढऱ्या रंगाची आहे. त्याच्यानंतर गुलाबाचं झाड आहे आणि तगरीचं पण आहे. त्यालाही फुलं असतात, पण आज फुलं नाही आहेत. हो ना रुद्र? फुलं नाही आहेत ना आज आपल्या झाडाला, फुलं नाही आली ना. सांग, आमच्या झाडाला आज फुलंच नाही आली. जेजे पप्पाला काय ठेवायचं आता? काय ठेवायचं आता? जेजे पप्पाला काय द्यायचं? फुलच नाही आलं. काय देऊया पप्पाला? चला आता आपण चपाती भाजी करू. पान देऊया का? चपाती भाजी करूया आपण. चल चपाती भाजी करूया. चेक करतो रुद्रांनी की कोणते आंबे पिकलेत. वाव, हा पिकलाय का आंबा? मस्त मस्त पिकलाय आंबा. गावाकडून आंबे आणलेले आहेत, त्याच्यातले आता एक एक करून सगळेच पिकायला लागलेत. डब्बा आंबा, डब्बा डब्बा आंबा आंबा. आपण खाऊया का आंबा? आता आम्ही रुद्राने आम्ही आंबे खातो. ओके रुद्रा दाखव, आम्ही खाणार आंबे. हे आंबे जे आहेत ते रुद्राच्या आत्याच्या गावाकडून आणलेले आहेत, तर ते पिकण्यासाठी ठेवले होते. तर त्याच्यासाठी काही आमच्याकडे ते ज्याच्यात पिकवतात तसं काडं वगैरे काही नव्हतं, तरी आता ते सुपात ठेवलेत आणि आता बऱ्यापैकी ते सगळेच पिकायला लागलेत. तर थोडंसं आंबा म्हटलं खाऊया, त्याच्यानंतर आम्ही स्वयंपाक करणार आहे रुद्र आणि मी. थोडासा आंब्याचा रस सांडला होता, त्याच्यामुळे ते मी कापड आणायला गेले होते पुसण्यासाठी. तोपर्यंत रुद्राने बरेचसे आंबे जे आहेत तर ते आपटून पिकलेले आंबे आहेत, तर ते खराब करायला सुरुवात केलेली. तर बॉलसारखं कुठल्याही वस्तू जो आहे तर तो असंच फेकत राहतो आणि तोपर्यंत ते थोडंसं पुसून घेतल्यानंतर मग त्याला घेऊन म्हटलं किचनमध्ये जाऊया. तर तो त्याला बड्डेला आलेली जी गाडी आहे ते त्याच्यासोबत खेळत होता. तिचे जे चाक आहेत ते थोडे खालीवर होतात, तर त्याच्यामुळे पडण्याची भीती वाटते. त्यामुळं ती गाडी जी आहे ते पॅक करून ठेवायची आहे. ती काय अजून तरी रुद्राच्या उपयोगाची नाही. तो 2-3 वर्षाचा होईल तेव्हा ती खेळता येईल त्याला. तर तो बॉल खेळत होता, इकडे तिकडे फिरत होता, धरून तो चालतो व्यवस्थित. त्यानंतर म्हटलं मेथीची भाजीच करायची, तर ती निवडलेली होती आईने आधीच, तर ती वॉश करून घेऊया. त्याआधी रुद्राचं जे आंब्याच्या रसाने माखलेलं तोंड आहे तर ते पुसून काढलं, धुवून घेतलं थोडंसं चेहरा तो. आणि त्याला म्हटलं थोड्या वेळ जोपर्यंत गॅस चालू नाही आहे तोपर्यंत तिथं बसून ठेवते, नाहीतर तो पायाच्या इथे येतो आणि मग पाठीमागून पकडतो तर पडण्याची भीती वाटते. त्यामुळे म्हटलं आधी भाजी जी आहे तर ती स्वच्छ धुवून घेऊया, त्यानंतर चपात्याचं पीठ मळून घेता येईल. आणि मग रुद्र जो आहे तर त्याला मी खाली वॉकरमध्ये ठेवेल, मग त्याच्यानंतर मग चपात्या वगैरे करता येतील.
मी कणिक मळत होते तोपर्यंत रुद्र जो आहे आजूबाजूच्या थोड्याशा वस्तू भांडी जे आहे ते घेऊन खेळत होता. तर तो ग्लास जो आहे तो कणिक मळता मी नेमकं रुद्रच्या बाजूला ठेवला आणि त्याने तो घेतला आणि सांडवला. सगळे त्याचे कपडे भरले, पाण्याने भिजले. त्याने त्याची चड्डी त्याच्यानंतर बनियान वगैरे सगळं पाण्याने भिजवून घेतलेलं. तर आणि बाजूला मेथीची भाजी ठेवलेली तीसुद्धा तो त्या इकडे तिकडे घेऊन फेकत होता, धुतलेली मेथीची भाजी. तर चालू होतं रुद्रचं असंच, त्याच्यासोबतच स्वयंपाक जो आहे तो करत होते. आणि बाजूला तो खेळत नाही, मग त्याला घ्यावंच लागतं म्हणून म्हटलं की थोडंसं शेजारी बसवून ठेवते. त्याच्यानंतर रुद्रला खाली वॉकरमध्ये ठेवून मग स्वयंपाक वगैरे उरकून घेता येईल जेव्हा गॅस ऑन करता येईल तेव्हा. त्याच्या आजूबाजूला कोणी असेल तर तो खाली बसून खेळतो, पण एकटा असेल तर तो कावराबावरा होतो. आणि हॉलमध्ये जर त्याला खेळायला ठेवलं त्याच्या खेळण्यासोबत तरीसुद्धा मग पुन्हा किचनकडे येणार किंवा जिथे बेडरूममध्ये असेल तर बेडरूममध्ये येणार. त्यामुळं त्याच्या शेजारी सतत कोणी ना कोणी लागतं. तर आज कोणीच घरात नाही आहे, त्यामुळं मी त्याला घेऊनच शेजारी काम करते. रुद्र वर्षाचं झालं आहे, पण त्याला सुरुवातीपासून जर सवय लावली असती एकटं खेळण्याची तर तो खेळ असं म्हणजे असं खेळतो तो, फक्त कोणीतरी शेजारी सोबत माणूस असावं लागतं. सोबत असेल तरी त्याच्या नादात तो खेळत राहतो वस्तू, फक्त तिथे कोणीतरी दिसावं त्याच्यासोबत, एवढंच असतं त्याचं. नाहीतर मग तो सारखा किचनकडे किंवा जिथे कोणी काम करत असेल तिकडे पळणार, एकटा बसणार नाही असं होतं. रिलेटिव्हमध्ये एकांचं वर्ष श्राद्ध आहे, त्याच्यासाठी रुद्रची आजी आणि रुद्रचे वडील जे आहेत तर ते तिकडे गेलेले आहेत अटेंड करण्यासाठी. आणि त्यांना जाण्याच्या आधी ह्यांचे चुलते आणि त्यांचे चुलत भाऊसुद्धा इथे येऊन गेलेले. त्यामुळं किचन ओट्यावरती पाण्याचे ग्लास वगैरे भरपूर दिसत असतील. पण हे सगळं आवरण्याच्या आधी म्हटलं ते बाकीची कामं जी आहेत तर रुद्राला घेऊन पण आवरता येतात, पण स्वयंपाक वगैरे लवकर करून घ्यायला लागेल, नाहीतर उशीर होईल. स्वयंपाक जो आहे तो फक्त माझ्यापुरतंच करायचा आहे. आणि रुद्रसाठी म्हटलं खिचडी जी आहे तर ती करूया आज. रोज खिचडीतलं थोडंसं म्हणजे फिकीवाली करत असते, आज थोडं म्हटलं वेगळं ट्राय करूया. पण तोपर्यंत चपाती भाजी तो खातो आहे की नाही बघूया. कारण जेव्हापासून त्याला ताप येऊन गेला तेव्हापासून बहुतेक त्याच्या तोंडाला चव नाही आहे. तर तो कुठल्याही वस्तूचे 2-3 घास खातो आणि त्यानंतर मग बाहेर काढतो. घास भरवलेलासुद्धा तो जो आहे तर तो बाहेर काढतो. त्याच्यामुळं ही भाजीची चव तरी त्याला आवडते की नाही काय माहिती नाही. मला थोडीशी सर्दी झाली आहे, त्यामुळे माझा आवाज जो आहे तो वेगळा येत असेल तुम्हाला, त्यासाठी सॉरी. करतो चपाती. घे 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 बनाना, हे बघ बनाना. वाव बनाना. काय बघायचं तिथं, मला चपाती करायची नंतर चपाती. आपण चपाती आधी लाटून घेऊ मग भाजू. मी खाली बसून लाटते. ओके, उघडतो तू. अरे बापरे, उघडलं तुझं, उघडलं दरवाजा. लसूण कसं सोडलं बघू. तेल, ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ, तेल येते, तेल, ऑइल ऑइल. गॅस वगैरे ऑन केल्यानंतर मग भाजी करताना मग रुद्रला कडेवर घेतलं. तोपर्यंत तो खाली त्याला बटाटे वगैरे काहीतरी देऊन त्याला नादी लावलं होतं. बटाटे आणि कुकर होतं वगैरे काहीतरी तो खेळत होता. त्याला मोठा चमचा वगैरे दिला तर तो त्याच्यासोबत खेळत राहतो. आधी खाली तेलाची एक पिशवी जी आहे ती फोडून ठेवलेली, कारण की किटली जी आहे तर ती घासलेली होती, तर तेल ओतायचं राहिलं नेमकी ती तो पकडणार होता. तेवढ्यात माझं लक्ष गेलं, नाही तर भरपूर पसारा म्हणजे पसारण्यापेक्षा तो पूर्ण तेलाने माखला असता.
तर त्यानंतर रुद्राचे आजी आणि त्याचे वडील आले होते, त्यामुळं मग मी नंतर खिचडी करायला घेतली. तर रुद्राच्या खिचडीमध्ये आज म्हटलं थोडीशी मिरचीसुद्धा ॲड करूया. तर त्याच्यासाठी थोडंसं टोमॅटो, गाजर किसून घेतला, त्यानंतर बटाटा थोडंसं किसून घेतलं आणि लसूण जो आहे तो फोडणीसाठी वापरणार आहे, त्याचबरोबर अर्धी मिरची घेतली आहे. त्याच्यानंतर जिरे मोहरीची फोडणी देता येईल आणि सालवाली डाळ जी असते ती मुगाची, त्याच्यामध्ये तांदूळ मिक्स असलेलंच डीमार्टमधून मी जे आहे पॅकेट घेतलं होतं, तर त्याची थोडीशी खिचडी करणार आहे. तर त्याच्यासाठी हे सगळं आवरेपर्यंत दुपारचे 2 वाजले होते. त्यानंतर रुद्रला म्हटलं चपाती भाजी तो खातो आहे की नाही, त्याच्यासोबत मी जेवून घेते. तर हा होता रुद्रसोबतचा माझा रुटीन ब्लॉग. तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.